नाशिकच्या देवळाली कॅम्प शहरातील ज्ञानमंदिर विश्वस्त समिती, बुद्ध वंदना संघ आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंत्योत्सव समितीच्या वतीने भीम आंबेडकरी गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला। नामवंत भीम आंबेडकरी कलाकार गायक सजन बेंद्रे यांनी देवळाली कॅम्पच्या बस स्थानकावरील धम्मपीठावर हजारो आंबेडकरवादी माता भगिनी व भीमसैनिकांच्या उपस्थितीत भीमवंदन गीतानं सुरुवात करून सोनियांच्या उगवली सकाळ जन्मास आले भीमबाळ, मला बौद्ध विहारात जाणारी बायको पाहिजे, वामनदादा कर्डक यांचे बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील उत्कृष्ट भीम आंबेडकरी गीते गाऊन भीमसैनिक भीमकन्या महिलांचे मने जिंकली। तर बौद्ध विहार समस्त अध्यक्ष विश्वनाथ काळे, माजी जिल्हाधिकारी भाऊसाहेब धिवरे, आंबेडकरी नेते संजयजी भालेराव, मुख्याध्यापक कृष्णा लोखंडे, बौद्धाचार्य निलेश बोराडे, बौद्ध उपासक पंडित कटारे, अरुण निकम, राजू यशवंते यांचे हस्ते डॉक्टर आंबेडकर, शिवाजी महाराज, साठे फुले शाहू भगवान बौद्धांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बौद्ध वंदना घेऊन कार्यक्रमास सुरुवात करून भीमगीते गायली। त्यानंतर विश्वनाथ काळे, राजेश भालेराव सजनसह जयंती अध्यक्ष वीरेंद्र विष्णू जाधव, आशिष जाधव, भजन काळे, राहुल गोयर, देवा साळवे, दिनेश कटारे, दीपक काळे, दिनेश गायकवाड, नितीन साळवे यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर जयंती दिनी उत्कृष्ट रथ काढणाऱ्या बी फाउंडेशन देवळाली कॅम्प अध्यक्ष रोहित भालेराव, ज्येष्ठ पत्रकार विलासजी भालेराव, भैयासाहेब कटारे, महेश गायकवाड, सुभाष कांडेकर, सुधाकर गोडसे, भास्कर मामा साळवे, संजय निकम यांचा सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमात सुभाष बोराडे, वाल्मिक शिरसाट, शैलेश भालेराव, जमील सय्यद, यश शिंदे, विजय साळवे, सचिन गांगुर्डे, निखिल भालेराव उपस्थित होते। रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी संपादक विलासजी भालेराव भुगूर।